दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट तीव्र होत असून अकोल्यानं पुन्हा एकदा तापमानाचा उच्चांक गाठलाय। काल अकोला शहरात तब्बल 45.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। हवामान विभागानं जिल्ह्यासाठी 16 ते 17 मे पर्यंत येलो अलर्ट जारी केलेला आहे। तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त केलाय। नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। अवकाळी पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा आता अकोल्याचा तापमानाचा उच्चांक गाठलाय। आपण पाहू शकता अकोला शहरातील हे सिंधिकॅम्प चौक परिसर आहे आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र या ठिकाणी गर्दी ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नसल्याचं दिसून येत आहे। अकोला शहरामध्ये कालचं तापमान 45.9 अंश सेल्सिअस पर्यंत गेलं आहे। हवामान खात्याने अकोला जिल्हा येलो अलर्ट जारी केला आहे। 17 मे पर्यंत तापमान आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जवळपास अकोला जिल्ह्यात 7 तालुके आहेत आणि अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे। तसेच आतापर्यंत 2 ते 3 रुग्णांवर उपचार सुद्धा करण्यात आला आहे। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळणे आवाहन करण्यात आले आहे। बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावेत, वाहने चालवणे शक्यतो टाळावे, तसेच ज्वलनशील पदार्थापासून दूर राहावे, पशुधन तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवावे आणि पुरेसा पाणीसाठा घ्यावा। शरीरात पाण्याची कमतरता भासू नये, तसेच अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम, उष्माघाताची चिन्हे ओळखावीत, चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांनी दाखवावेत। यासोबतच लहान मुले, पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये असा सल्लाही आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिला जात आहे आणि अकोलेकरांनी यावर आता खबरदारी घ्यावं असंही आरोग्य प्रशासनाचं अकोला महानगरपालिका प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन केलं आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेसह योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।